आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय। तिथे तिथे दाराजवळ तुमची कुणीतरी वाट बघते। नमस्कार शेखर कीर्तिकर, कशी आहे तुमची तब्येत आता? बरी आहे आता। तुम्ही कसं काय इकडे आलात इन्स्पेक्टर साहेब? मला तुमचा जबाब हवा आहे, कारण तोच सध्या खूप महत्वाचा आहे। जबाब माझा? तुम्ही यांना कल्पना नाही दिली का? शेखर, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला मारहाण करणाऱ्या जयदेव राजे शिर्के आणि त्यांच्या गावकऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवली। शेखर, फक्त तक्रार नाही नोंदवली तर ज्याने कोणी तुझी अशी अवस्था केली ना त्याला लॉकअप मध्ये टाकलाय। हे बघ शेखर, तू अजिबात घाबरू नकोस। जे काही तुझ्या सोबत झाले ना ते यांना सगळं सांग, कुणाच्याही दबावाखाली यायचं नाही, कारण तुझी आई तुझ्या सोबत आहे, घाबरायचं नाही। ही शालिनी कीर्तिकर तुझ्या सोबत आहे। शेखर, मी माझ्या परीने जे काही करायचंय ना ते सगळं काही केलंय। आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे, तुझ्या जबाबावर अवलंबून आहे। तू यांना सगळं काही सांग बाळा, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नकोस। सांग कुणी केलंय हे, बोल। डोंट वरी दादा, बोलून टाक। खूप गुर्मी आहे ना त्या लोकांना, त्यांना पण कळू दे की आपण कोण आहोत ते। इन्स्पेक्टर साहेब, खरी घटना अशी घडली आहे की मला कुणीच मारहाण केलेली नाही। हे जे काही माझ्यासोबत झालं ना ते माझाच हलगर्जीपणामुळे झालं। झालं असं की मी फोनवर बोलत गाडी चालवत होतो आणि मग समोर अचानक एक मांजरीचं पिल्लू आलं आणि माझा तोल गेला आणि मी गाडीवरून पडलो। त्यामुळे या सगळ्यांमध्ये तुम्ही ज्यांना दोषी म्हणून धरले ना त्यांना प्लीज प्लीज सोडा। त्यांचा यात काही दोष नाहीये। शेखर, तू का खोटं बोलतोयस? हे खरं नाहीये। जे काही तुझ्यासोबत झाले ते सांग ना। हं? तू घाबरतोयस कशाला? मी आहे ना तुझ्या सोबत। हं? जे खरंय ते बोल। हं? अरे खरं काय ते सांग ना त्यांना, तू का त्यांना पाठीशी घालतोयस? हे बघ, खूप फालतू लोक आहेत ते, अँड युअर डिसिजन इज कम्प्लिटली रॉंग नाउ। हे बघ शेखर, त्या गावातल्या गावकऱ्याने मला सगळं सांगितलंय की नक्की
काय झालंय मला सगळं माहितीये. तू का खोटं बोलतोयस मग? आई अगं, जी गोष्ट आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलीच नाही ती गोष्ट दुसऱ्या कोणीतरी बघितली, ऐकली, मग त्याच्या बोलण्यावर जर आपण विश्वास ठेवत असू तर तो एक प्रकारचा आंधळेपणा झालाय ना. म्हणजे असं होऊ शकतं की ज्या माणसाने तुम्हाला हे सगळं सांगितलं त्याचं काही जयदेव सोबत वैर असू शकतं ना. मग त्याने त्याचा वचपा काढण्यासाठी तुम्हाला जयदेव बद्दल असं भडकवलं असू शकतं. ओके, म्हणजे जयदेव राजे शिर्के यांनी तुमच्यावर कोणताही हल्ला केलेला नाहीये आणि या मताशी तुम्ही ठाम आहात? ओके, इथे सही करा. थँक्स मिस्टर शेखर, तुमचा जबाब खूप महत्वाचा होता. नाहीतर एका निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई करणं म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखंच होईल ना. आता आम्हाला जयदेव राजे शिर्के यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. येतो मी. हेल्मेट, तुझा आभार कसा आणि कोणत्या तोंडानं मानू हेच कळत नाहीये बघ. तुझ्या शब्दावर आज माझा अन्नदाता तुरुंगातनं बाहेर येणार. मी जे तुला सांगायला आलतो ते तू न सांगताच समजून गेलास. तू एवढा मनकवडा आहेस ते आज मला समजलं. जयदेव, विद्या मॅडम, विद्या मॅडम, तुम्ही कधी आला सा? हे काय आत्ताच आले. माझी अंबून आजी बरी आहे ना? अंबूर रडत नाही ना? विद्या मॅडम, माझी बन लई हळवी आहे हो. मी तिच्या नजरेसमोर नसेल तर तिला सहन नाही होत. आणि म्या यो असं तुरुंगात आहे म्हणल्यावर तिच्या जीवात जीव नसेल. विद्या मॅडम, तुम्ही तिला समजावा की तुझा अन्नदाता लवकरच परत येईल. मग माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. जयदेव, आजी आणि अंबिका एकदम व्यवस्थित आहेत. तुम्ही नका काळजी करू आहो त्यांची. जयदेव, तुम्ही कसे आहात हो? म्हणजे जनरली ना जी लोक लॉकअप मध्ये असतात ना ती इथून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करतात. पण तुम्ही मात्र आत्ता इथे या क्षणीही अंबिका आणि आजीचाच सगळ्यात जास्त विचार करताय. त्यांचीच तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी. मी माझ्या उभ्या आयुष्यात हा असा भाऊ आणि नातू नाही बघितला कुठे. तुम्ही सगळ्यात वेगळे आहात. विद्या मॅडम, माझं काय नाही हो. मला फक्त माझी बहन आणि आजी महत्वाची. त्यांचं चेहऱ्यावरचं हसू, आनंद महत्वाचा. मला ते हिरवून नाही घ्यायचं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, हसू असेल तर माझ्यावर कोणतं बी संकट आलं तरी चालेल. ते झेलेल. माझे घरचे आनंदात राहिले पाहिजे बघा, बस. तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. आणि मी असताना मी तुमच्यात आणि अंबिकात
कधीच दुरावा येऊ देणार नाही. आणि हो, राहिला प्रश्न तुमचा या कस्टडीतून बाहेर पडण्याचा, तर मी त्याचीही व्यवस्था केली आहे. ॲडव्होकेट भोजे खूप हुशार वकील आहेत आणि मला खात्री आहे की ते लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करतील. त्यामुळे तुम्ही आता लवकरच तुमच्या बहिणीला भेटू शकाल. माझा शब्द आहे तुम्हाला. आता त्याची काहीही गरज नाहीये ना. आता तुम्हाला वकिलांची गरज आहे ना साक्षीदारांची. आणि काही दिवसात नाही, आजच तुम्ही जेल बाहेर पडाल, तेही निर्दोष म्हणून. सावंत, राजा शिर्केंना बाहेर काढा. काय झालं? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हे सगळं कसं शक्य झालं? सांगतो. तुम्हाला मी म्हटलं होतं, शेखर कीर्तिकरचा जबाब खूप महत्वाचा असणार आहे, त्याच्यावरच सगळं अवलंबून असणार आहे. शेखर कीर्तिकरनं राजेश शिर्केंच्या विरोधात न देता त्यांच्या बाजूने जबाब दिलाय आणि त्यामुळेच यांची निर्दोष मुक्तता झाली. मुळात शेखर हा सरकारी कर्मचारी, त्यांनी जर यांच्या विरोधात जबाब दिला असता तर मात्र ही केस खूप स्ट्रॉंग झाली असती आणि यांचं बाहेर पडणं मुश्किल झालं असतं. मला तर वाटतंय तुम्ही शेखरचे आभार मानायला पाहिजेत. थँक्स अ लॉट इन्स्पेक्टर साहेब. त्यात थँक्स काय मॅडम, ड्युटी इज ड्युटी. फक्त थोड्याशा फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. तुम्ही या माझ्यासोबत. ओके. जयदेव, तुम्ही बसा पुढे, मी मागे बसते. काय झालंय? एवढा कसला विचार करतायत हे? नाही म्हणजे एवढी निर्दोष मुक्तता झाली, पण त्याचा चेहऱ्यावर आनंद असायचा सोडून हे असे शांत शांत काय आहेत? काय झालं जयदेव? मी मगापासून बघतेय, एवढा कसला विचार करताय तुम्ही? नाही, काय नाही. अहो, आजी आणि अंबिका घरी वाट बघतात. निघायचं आपण? चला. नाही विद्या मॅडम, ही वेळ आता घरी जायची नाहीये. ही वेळ त्या कीर्तिकरला जिथं कुठं ठेवलंय त्या हॉस्पिटलला जाऊन भेटायची, आणि ते बी आत्ताच्या आत्ता. विद्या मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा पुढं, मी एक तो मागणं. अच्छा, म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जयदेव कदाचित शेखरचे आभार मानायला हॉस्पिटलला चाललेत बहुतेक. ठीक आहे, मी निघते. मला एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची. तुम्ही या त्यांना भेटून. भाऊजी, हे घ्या, गरमागरम सूप आणले, पिऊन टाका. काय हो भाऊजी, काय झालं? नाही, काय नाही. कुठे काय? तुम्ही माझ्यापासून लपवताय हा काहीतरी, असं मला वाटतंय भाऊजी. नाही ग वहिनी, आजपर्यंत काही तुझ्यापासून मी लपवलंय का? मग आज कशाला लपवणार आहे? मग कसला विचार करता एवढा? जरी काही विचार करत असाल ना, तर ते आधी सगळं थांबवा. कारण आता जास्त गरज आहे फक्त आणि फक्त विश्रांतीची, दुसरं कशाचीच नाही. भाऊजी, अशा अवस्थेत तब्येतीकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे ना. हा, चला आता मग काही संकोच न करता हे सूप पिऊन टाका बघू. नको वहिनी मला ते. अहो, पिऊन टाका म्हणलं ना, थोडंसं तर आहे. नको म्हणालो तर काय मी पाजू का कीर्तिकर साहेब? अहो कीर्तिकर साहेब, थांबा थांबा थांबा.
कीर्तिकर थांबा. आता कुठं बरं व्हायला लागलाय तुम्ही? हा थांबा, मी मदत करतो तुम्हाला. थांबा. या बर या. आता कसं? जयदेव, तुम्ही इकडे अचानक? का जयदेव राजे शिर्केंना आत येण्यास मनाई असं कुठं पाडी लिवली का बाहेर? नाही, नाही, असं नाही आहे, पण अहो कीर्तिकर साहेब, आता पण बिन काय नाहीये. हे घ्या 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 घ्या. हा आता मी जे काय सांगायला आलोय ते नीट ऐका. हा नाही, तुम्हाला वाटत असेल की मी आता तुम्हाला इथं मदतीचा हात दिला म्हणजे सगळं विसरलोय, तर तसं नाहीये. मी आता फक्त तुम्हाला हात दिलाय, माफ केलेलं नाही. आणि आज तुम्ही पोलिसांनी माझ्या विरोधात जबाब दिला नाही म्हणून मला आनंद झालाय. असा जर तुमचा भ्रम असेल तर तो आधी डोक्यातनं काढून टाका. कारण मला माहिती आहे हे समज करून तुम्हाला उगाच मोठेपणा गाजवायचंय हे न कळण एवढा मूर्ख नाहीये मी. आणि याच गोष्टीचा मला लई राग यायला लागलाय. आता एक गोष्ट धुतल्या काला नाही का, मी आता तुम्हाला कधी बी माफ करू शकणार नाही. याला काय झालंय? उलट शेखर भाऊजींनी जबाब देऊन त्याची मदतच केलीये. मग त्यांचे आभार मानायचे सोडून हा हा जयदेव वेगळंच का बोलतोय? कारण जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे बघतोय तेव्हा तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवती, आणि ती म्हणजे माझ्या बहिणीचं लगीन तुमच्यामुळे मोडलंय. हे मी नाही असू शकत. कीर्तिकर साहेब, तुम्ही माझ्या बाजूने जबाब देऊन लई मोठी चूक केली बघा. तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमचे आभार मानायला पाहिजे, पण तसं नाही करणार. कारण मी आज ना उद्या कायद्यानं बाहेर आलोच असतो. कीर्तिकर साहेब, मी आता तुम्हाला इथं पहिलं आणि शेवटचं सांगायला आलोय. जेवढ्या लवकर बरं होता येईल तेवढ्या लवकर बरं व्हायचं, तुमचा बोजा बिस्तारा गुंडाळायचं आणि हे गाव नोकरी सोडून कायमचं इथनं निघून जायचं. जेवढं लवकर जाता येईल तेवढं बरं होईल, नाहीतर त्याचे परिणाम लई वाईट होतील. कीर्तिकर साहेब, येतो. ऑर्डर ऑर्डर.
मिळालेले पुरावे आणि साक्ष ही रणजित याच्या विरोधात जाते. आरोपी रणजित याने केलेली कृत्य ही अत्यंत वाईट आणि चुकीची असून हे कोर्ट त्याची गंभीर दखल घेत आहे. गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी हे कोर्ट रणजितला पोलीस कोठडी घेत आहे. आणि योग्य वेळी अंबिका राजे शिर्के हिने सादर केलेले पुरावे आणि दिलेला जबाब यामुळे कोर्टाचा वेळ वाचलेला आहे. याबद्दल कोर्ट तिचे खूप आभार मानते. शेखरच्या बाबतीत ज्याचं नाव सतत समोर येतंय तो हाच तर जयदेव नाही.